आणि बघा ही प्रिशियस स्माईल. नमस्कार मंडळी, वेलकम टू मिनी ब्लॉग. 10 आवर्स वर्किंग नंतर घरी गेल्यावर बाळाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आणि उत्सुकता बघून खरंच मनाला खूप समाधान मिळतं आणि मनात प्रश्नांचा गुंताही निर्माण होतो की खरंच अद्विकला ठेवून आपण बाहेर जातो तर ते योग्य आहे का. तर हो असं वाटतं आणि असं आन्सर मिळतं. कारण आत्ताचं जे महागाईचं जग आहे, धावपळीचं जग आहे, फायनान्शियल नीड्स आहेत किंवा भविष्याच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर एकाच्या इन्कममध्ये हे सगळं नाही पॉसिबल. आणि इवन आपण जे शिक्षण घेतलं आहे त्याचाही कुठेतरी फायदा व्हावा आणि आपल्या पार्टनरला आपल्याकडून थोडाफार हातभार मिळावा ही प्रत्येकाची इच्छा असते. सो माझंही तसंच आहे. आणि मी आधीही वर्किंग होते, पण प्रेग्नन्सी आणि डिलेवरी ह्या टाईम पिरियडला मी 2 वर्षाचा ब्रेक घेतलेला. सो आता अद्विकला 1 वर्षाचा मी वेळ देऊन आणि मग मी पुन्हा जॉईन केला आहे. आणि अद्विकला मी आत्ताही जॉबवरून गेल्यावर आम्ही क्वालिटी टाईम देतो, मी सुद्धा, हे सुद्धा. आणि आमचा सुट्टीचा दिवस तर पूर्ण अद्विकसाठी असतो, कारण वी आर नो दॅट की बाळालाही वेळ दिला पाहिजे. आणि अद्विक ही आमचं खूप समजूतदार आहे, गुणी बाळ आहे, कारण त्यानेही आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. अगदी डे 1पासून अद्विक खूप छानरित्या राहिला आहे आईबाबांजवळ आणि तेही त्याची खूप जास्त चांगली काळजी घेतात, म्हणून कदाचित त्याला आमची कमी पूर्ण दिवस भासत नाही. सो आजचा स्वयंपाक काहीसा सिम्पल होता. भाजी, भात आणि चपाती आणि वरण होतं. इकडे मी भाजी बनवायला घेतली, बाकीचं सगळं रेडी होतं. आणि सिमला मिरची आणि पनीरची भाजी होती. सिमला मिरची मी तेलातून काढलेली, त्याच्यामुळे मग तेल कांद्यावर कमी घातलेलं. आणि इकडे स्वयंपाक रेडी आहे, बघू शकता तुम्ही. आणि सोबत गोड श्रीखंडसुद्धा आहे. थँक्यू.